नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आजचा लेटेस्ट एक्सपिरियन्स सांगतो. बरं. आपण 7 लोक मगाशी ट्रेकला गेलो ना वर, तर आपण तिथे थांबलो. तर मी सांगितलं त्या आंब्याच्या झाडाखाली बघ देवाचा दगड आहे. मी आता 7-8 वर्ष इथे येतोय. लिटरली मी तो पहिल्यांदा बघितला आणि आजचा दिवस तो योगायोग होता. एवढी वर्ष आलोय, मला माहीत पण नाही इथे असं आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, तिथे समजा कोणाला लघवीला वगैरे जायचं असेल तर अशा ठिकाणी अवॉइड करा जाणं. ते तुम्हाला ते लाईव्ह बघायला मिळालं. इव्हन एवढ्या वर्षात मी बघितलं नव्हतं. आणि मयूरला मी विचारलं या जागेला काय म्हणतात, तर तो काय म्हणाला, देव आंबा. म्हणजे गावात काय असतं ना की मी व्हिडिओ बनवलेला रे की एक आजोबा एकटे राहतात ते, तर त्यांना हे असंच आणि इंटेन्शनली नव्हता बनवला. तो गणेश शूट करत होता. म्हटलं चला आज आजोबांचा इंटरव्ह्यू घेऊया असंच. आणि ते आम्हाला बोलले चला तुम्हाला मी फिरवून आणतो. तर आपलं कसं लँडमार्क असतात शहरांमध्ये, अरे मी या हॉटेलजवळ आलो आहे, या चौकात आलो आहे, तर तिकडे ते अशी नावं घ्यायला लागले ना, तर माझा इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग चला आपण इथे या आंब्याजवळ जाऊया, त्या तिथे जांभळाजवळ जाऊया. आणि त्यांचे जे मी लोकेशन बघितले ते व्हिडिओमध्ये आहेत ते, किंवा ते पाण्याचं ठिकाण, मग ते तेव्हाचे त्यांच्या काळातलं सांगायला लागले. आता त्यांचं एज असेल 80च्या आसपास, मग ते 60 वर्षांपूर्वीचं सांगायला लागले. तर गावामध्ये अशी नावं असतात, जसं हा म्हणाला आंबा, कुठला देव आंबा. ते देव आंबा, त्याच्या खाली देवाचं हे आहे. आणि पावसाळ्यात ते झाकलं जातं. सो आणि तो वेशीवरचं देव असतो तो. आजचं म्हणजे मला पण शॉक झालो मी की एवढी वर्ष तिथूनच जातोय मी बाजूने, आणि हल्ली पायवाटेच्या ते 10 फुटांवर असेल, पण आजच दिसायचं होतं ते मला. बापरे. हां, म्हणजे चांगलं एक मला आवडलं ते, की नशिबात होतं की आजच दिसणं. प्रत्येक गावाची पंचक्रोशी असते. पंचक्रोशीचे प्रत्येक गावाचे रक्षक ठरलेले असतात, बोलतात ना, 5 राखणदार असतात. त्या राखणदारांपैकीच ही जी आता ज्याने सुबोधने जे सांगितलं की ते राखणदार प्रत्येक ठिकाणी असतात. आणि त्यांची सुद्धा एक बोलतात ना वेळ असते, जाण्या येण्याची एक वेळ असते त्या राखणदारांची. म्हणून संध्याकाळचं मोस्टली गावात सांगतात की तुम्ही ह्या टायमिंगला किंवा 7, 7:30, 8 नंतर किंवा रात्री 3-4 अपरात्री जाऊ नये, किंवा दुपारच्या टायमिंगला जो दुपारचा 3 ते 3:30-4च्या आसपासचा जो वेळ त्या वेळेत शक्यता कोणी बाहेर पडू नये, किंवा तो त्यांचे ते रक्षक जे असतात त्यांचा तो फिरण्याचा वेळ असतो. त्यांची ती वाकडी करायची नसते, म्हणजे क्रॉस करायचं नसतं त्यांना. तर त्याचपैकी हे जे आता तू सांगितलंस ते त्याच्यातलंच आहे. नाही, ते कसं आहे ना की दगड आहे आणि शेंदूर फासलेलं असतं. त्याला स्थानिक भाषेत वेगवेगळे नाव आहेत. जसं मी या भागात फिरतो ना कोकण पट्ट्यात, तर बेसिक नावं असतात. म्हसोबा, वेतोबा कॉमन आहे. परत ती देवीचं एखादं नावं असतं. परत जसं म्हटलं की तो हा बोलला देव आंबा, अशी वेगवेगळी नावं असतात. जसं म्हसोबाचं पुष्कर आपल्याला माहिती आहे, आपण ते रानशीळ घाट उतरलेलो, ते सापडत नव्हतं. मग तो बोलला की म्हसोबाचं ठिकाण आहे, आणि आम्हाला ते हिंट देत होतं. पुष्करने मला विचारलं तू माझ्या कानाला टिचकी का मारलीस. अरे मी म्हटलं तुझ्यापासून 5 फूट लांब चालतोय मी, कशाला मारू टिचकी. आणि नंतर मग तो आम्ही पण म्हणायला लागला की अरे मला कशाला तू हात लावतोयस. म्हणलं मी कशाला हात लावू, एकदा इथे पायवाट सापडत नाही. नंतर तिसऱ्यांदा माझ्यासोबत असं झालं की माझ्या पायावर कोणीतरी असं मारल्यासारखं झालं. हां, तर मी स्वतःला समजवलं की वेलीत पाय अडकला असेल आणि तसं झालं असेल. पण ते कुठेतरी हिंट देत होतं की मी इथेच आहे. कारण आम्हाला गावातल्यांनी सांगितलेलं की म्हसोबा लागेल ना, म्हसोबाचा देव, तिथून लेफ्ट घ्यायचा आहे. तो म्हसोबाच सापडत नव्हता आम्हाला, आणि आम्ही तिथेच फिरत होतो. आणि नंतर कळलं हे तर बाजूलाच आहे आपल्या. ते जसं सापडलं तिथून आम्ही अर्ध्या तासात गावात पोचलो. आणि तेव्हा होळीचं म्हणजे होळी पेटवण्याचा दिवस होता तेव्हा तो तसं. आणि मग आम्ही गावात गेलो. गावातले खुश झाले की आले हे नवीन वाटेने. त्यांनी आम्हाला पुरणपोळ्या दिल्या आणि आम्ही गावाच्या बाहेर कॅम्प म्हणजे असं टेंट लावून स्टे केलेला. सो ते बेसिक असं एक खेतोबा नावाचा देव आहे, जो मी मागे एका पॉडकास्टमध्ये सांगितलेलं की आजही म्हणजे असं डोंगराच्या कडेला देव आहे तो. म्हणजे तो वर पुणे जिल्हा आहे आणि खाली कर्जत तालुका, रायगड जिल्हा. तर तिथे आम्ही एकदा पहिल्यांदा गेलो ना, ही लाकडं कशी पडलीत तिथे ना, असं हाताचा आकार, पायाचा आकार असं बनवून ठेवलेलं. तर आम्ही घाबरलो. मी म्हटलं हे काय वाहुलीचं वगैरे असतं ना तसं. पण तिथे समोर नंदी होता, शंकराची पिंड होती, आणि आत फक्त शेंदूर फासलेला दगड. तो मी फोटो पाठवतो तुला. नंतर आम्ही तिथून जवळपासच्या गावात गेलो आणि
त्यांना विचारलं, मग ते म्हणाले की तो आमचा रक्षण देव आहे, म्हणजे राखणदार देव आहे, आणि आम्हाला काय दुखापत झाली, समजा माझा हात फ्रॅक्चर झाला तर मी तिथे जाऊन नवस बोलणार, त्याला सांगणार की माझा हात बरा झाला तर मी तुला एक लाकडाचा हात देईन. मग ते तिथे ढिगारे पडलेले असायचे आधी तसं. सो अशा प्रत्येक ठिकाणी 10-10 किलोमीटरवर रूढी परंपरा बदलत जातात. आणि त्याच प्राण्यांसाठी पण त्याने दिली. प्राण्यांसाठी पण त्यांच्या कितीतरी लोक प्राण्यांसाठी पण त्याने. एक एक दिवस चालत येतात 40-40, 50-50 किलोमीटर. कोणाचा बैलाचा शेतात पाय मुरगळला, मग तो पण पाय बनवून ते देतात, वाहतात देवाला. तसं असं खूप ठिकाणी आहे. मी आहेत माझ्याकडे फोटोज, मी पाठवेन ते. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं हे कोकणामध्ये जर म्हटलं तर आरवलीचा वेतोबा. वेतोबाची चप्पल, वेतोबाची चप्पलाचं सांग ना जरा. कारण ती ते सगळ्यात फेमस आहे तिथलं, की तिथे चप्पल दिली जाते, जी चप्पल म्हणजे पूर्ण त्यांच्या त्या वर्षभरामध्ये ती न घालता ती झिजलेली असते. झिजते. आणि जवळपास ती चप्पल कधी कधी 5-5, 6-6 फुटांची पण देतात. चप्पल देतात. कारण तसं आहे की वेतोबाचा एरिया मोठा असतो, त्याला पूर्ण एरियाची रक्षण करायचं असतं त्या देवाला. त्यामुळे असं म्हणतात की त्याला चालायचं खूप असतं त्या देवाला, आणि ती झिजलेली चप्पल असते. आणि ऑटोमॅटिक झिजते ती, असं काय नाही म्हणजे कोणी बघितलेली नाही की त्यांना टायमिंग मध्ये तू हे करताना. आता विषय काढलास म्हणून, असं एक कोल्हापूरच्या पुढे बॉर्डरवर जे गाव आहे, आता मी तिकडचं नाव घेत नाही, बऱ्याच लोकांना आवडतं नाही आवडतं, तर तिथे ग्रामदैवत आहे त्यांचं, शंकराचंच रूप आहे ते. तर त्या गावात असं असतं ना, जेव्हा उत्सव होतो ना वर्षातून एकदा, तेव्हा ती पालखी असते आणि पाळणा असतो. तर त्या देवाचा जन्म तेव्हा झाला असं समजतात, आणि त्या रात्री तो पाळणा आणि असे गादी सजवून ठेवतात, आणि जेव्हा सकाळी पुजारी येतो ना, ते विस्कटलेलं असतं लिटरली. आणि ती पालखी पण असते ना देवाची, ती असं म्हणतात की तुम्ही किती लोक उचला, 10 लोक 15 लोक, ती उचलतच नाही. जोपर्यंत देवाला वाटत नाही की पालखी उचलली पाहिजे तोपर्यंत म्हणजे ती उचलली जात नाही. जेव्हा त्याला वाटणार पालखी उचलावी यांनी, मग 2 जण पण उचलतात ती पालखी. अशा पण परंपरा आहेत, खूप आहेत, जे खूप आहेत. एक स्पेशली आमच्या गावीच केली जाते. ती म्हणजे असं आहे की एक उत्सव असतो त्यांचा, आणि त्या उत्सवात काय करतात ना ते लोकांनी, मला माहिती आहे की इकडे आपल्या इथे आपण बोलतो की प्राण्यांची बळी देणं हे चुकीचं आणि चुकीचं आहे, पण होत राहतं आणि होतं ते. तर तिथे काय करतात ना, एक त्या उत्सवाला ना बोकड असतो ना, बोकड, त्याच्या पूर्ण ना डोळ्यात आणि तोंडात वगैरे पूर्ण मसाला भरतात, आणि ते भरलं की तो वेडा होतो, आणि तो वेडा होतो आणि तो पळत सुटतो, आणि त्याच्यामागे लोक त्याला मारायला पळत सुटतात. तर तेव्हा असं म्हटलं जातं ना की तेव्हा जो पळत सुटतो तेव्हा मागे खूप सारे जे नेगेटिव्ह एनर्जी, जे भूतं खेतं आत्मा जेवढे आहेत ते त्याच्या मागे असतात, आणि त्यावेळी मागे नसतं बघायचं, तो त्या सगळ्या गोष्टींना अट्रॅक्ट करतो, आणि बरोबर तो जिथून त्याला सोडलंय ना तो तिथेच येतो. तो एक तलाव आहे, तिथे येतो आणि तिथे त्याची बळी दिली जाते. आणि असं बोलतात की जेही लोक, बाहेरची लोक जे बघतात, कोणी तो जो ते होताना बघितला ना, ते खूप लकी असतं. आता माहिती नाही, पण हा सण दरवर्षी होतो. पण असं पण असेल ना की तू ठरवून गेला मला बघायचंच आहे, तर ते दिसणार पण नाही. तुझं नशिबात असेल तरच ते दिसणार. ठीक आहे मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.